आज खऱ्या अर्थानं आपल्याला कल्पना आहे, देशामध्ये मोदीजींच्या सरकारला कालच 11 वर्ष पूर्ण झाले। ही 11 वर्ष आत्मनिर्भर भारताची 11 वर्ष आहेत। ही 11 वर्ष भारताला स्वाभिमानी बनवण्याची 11 वर्ष आहेत। ही 11 वर्ष 11व्या क्रमांकावर असलेल्या अर्थव्यवस्थेला जगातली सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनवणारी 11 वर्ष आहेत। आणि तुम्हाला आणि मला अभिमान वाटला पाहिजे, नुकतंच आपण चौथ्यावर आलो, पुढच्या 2 वर्षामध्ये जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपल्या भारताची होणार आहे। हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे। पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे? त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे आहे की वर्ल्ड बँकेने, आपण नाही, विश्व बँकेने एक अहवाल प्रसिद्ध केला आणि त्या अहवालात त्यांनी सांगितलं की भारतामध्ये अतितीव्र गरीबचा अर्थ असा आहे की ज्याला अक्षरशः 2 वेळचं जेवण घेणं देखील कठीण, अशा प्रकारे अतितीव्र गरिबांची संख्या ही 2013-14 मध्ये 27% होती। ती गेल्या 10 वर्षामध्ये 27%वरनं 5% खाली आली आहे, म्हणजे 22% ती कमी झालेली आहे। आणि जर आपण याचा हिशोब लावला तर 25 कोटीपेक्षा जास्त परिवार हे आज गरिबी रेषेच्या वर आले आहेत आणि अतितीव्र गरिबीतनं आज त्यांना बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं आहे।